हे बघा, आज सकाळी सकाळी दीदीला किती मस्त आज मी रेडी केलं, कारण की तिच्या शाळेमध्ये होता डान्स आणि शिवजयंती निमित्तच डान्स होता. तर तिनंही घेतला होता, म्हणजे खूप सारा त्यांचा ग्रुप होता. तर तिला तयार वगैरे केलं. आज मला तिनं खूप लवकर उठवलं, तर माझे इतके डोळे लागत होते ना, तर म्हटलं झाला सगळं काम एकदा आवरून घेऊया आणि मग नंतर झोपलं तर चालतंय. तर मी इथं आंघोळ वगैरे केली, चहा घेतली. आता लगेच स्वयंपाक करायचा होता. म्हटलं झाला आता स्वयंपाक करून घेऊया. आणि पत्तागोबीची भाजी बनवायची होती. आणि एवढ्या लवकर मी कधी उठत नाही, खरंच 5ला तर मी कधी उठतच नाही बरं का. लेस तरी 6पर्यंत उठते, कारण दिदीनं आज उठवलं ना, तर माझे इतके डोळे असे स्वयंपाकाच्या टायमालाही असे लागत होते. एवढ्या लवकर सवय नसती कोणाला कोणाला उठायची, तर त्यामुळे होतं असं कधी. आणि मला तर खरंच सवय नाहीच आहे. तिकडे बी होती ना माझ्या आईवडिलाची, तर तेव्हा बी मला सवय लवकर उठायची नव्हतीच, कारण की मी तिथं तर जास्त उशिरा उठायची. मी 8ला किंवा 8:30ला, इथं तरी मी 6ला उठते. पण आईवडिलाच्या घरी मी 8च्या नंतरच कधी बी उठायचे. तर हे बघा, आता इथं मस्त भाजी बनवून घेतली होती. पत्तागोबीची भाजी तुम्हाला सांगितलं मी की तेच बनवायची मला, तर बनवून घेतली. मस्त हरभऱ्याची डाळ वगैरे टाकली त्यात, खूप छान होती बघा कोरडी. आणि आता राहिलं होतं फक्त माझं पोळ्या टाकायचं आणि कपडे धुवायचे. तर म्हटलं चला आता ते एकदा करून घेते. आणि दादूही आमच्यासोबत उठला होता, पण तो पुन्हा झोपला, कारण की एवढ्या लवकर तोही उठत नाही. आणि त्याची शाळा तर 12च्या पुढंच आहे, तुम्हाला तर माहीत आहे. तर म्हटलं तू झोप बाबा, माझं होस तोपर्यंत. तर तो झोपला आणि मग नंतर काही कामं मला राहिले होते इकडे घरामध्ये उरकायचे. तर म्हटलं आता पहिलं पोळ्या टाकून घेते आणि मग त्यालाही उरकून देते. आणि त्याला जेवण वगैरे, मग त्याची शाळाचा टाईम होऊन जातो थोड्यावर. तर इथं आता लगेच पोळ्या टाकून घेतल्या होत्या पटकन. आणि आता त्याला उठवून त्याचंही आवरायचं होतं, कारण त्यालाही शाळेत जायचं होतं. आणि मग लगेच दिदी आज लवकरच येणार होती, 11 11:30पर्यंत. कारण की डान्स असलं ना, तर लगेच छोटासा कार्यक्रम होतो त्यांचा, आणि मग लगेच येऊन जाते ती घरी. तर मला चला तोपर्यंत स्वयंपाक वगैरे टाकून घेऊया, म्हणजे तिलाही खायला, म्हणजे आल्या आल्या भूक लागते ना. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, मग बाय.